अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावल्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापार संबंधावर मोठा ताण आला आहे. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातदारांना मोठा फटका बसू शकतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. जगभरातील तज्ज्ञही अमेरिकेच्या निर्णयाचं विश्लेषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचं पुढचं पाऊल आणि जागतिक व्यापारातील बदल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य वृत्तपत्र. अमेरिका रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारत या राजकीय डावपेचात अनपेक्षितपणे मुख्य निशाण्यावर आला आहे. बुधवारी म्हणजे 6 जुलै रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधातील टॅरिफ 25% 50% पर्यंत वाढवला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिका नाराज आहे. भारताने अमेरिकेच्या निर्णयाचं वर्णन अयोग्य आणि अतार्किक असं केलं आहे. या टॅरिफचा मुख्य उद्देश हा रशियाच्या तेल विक्रीतून होणारा कमाई कमी करणं आणि पुतिन यांना युक्रेनसोबत युद्ध थांबवायला भाग पाडणं हा आहे. भारतावर अमेरिकेचा हा नवीन टॅरिफ 27 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. यामुळे भारत आणि रशियामध्ये अमेरिकेला सर्वाधिक टॅरिफ देणारा व्यापारी भागीदार बनेल. या बाबतीत भारत ब्राझीलच्या रांगेत जाऊन बसला आहे. ब्राझील आधीपासूनच अमेरिकेच्या सोबत तणावपूर्ण संबंधामुळे मोठ्या टॅरिफचा सामना करत आहे. रशियाकडून तेल घेणं देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी गरजेचं असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परंतु अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतच्या निर्यातीवर आणि आर्थिक प्रगतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत दरवर्षी अमेरिकेला 86.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 7.2 लाख कोटी रुपये इतक्या वस्तूंची निर्यात करतो. जर हा टॅरिफ कायम राहिला तर निर्यातीवर मोठा ताण येऊ शकतो. बहुतांश भारतीय निर्यातदारांनी ते केवळ 10 ते 15% टॅरिफ सहन करू शकतात असं म्हटलं आहे. 50% टॅरिफ सहन करण्याची त्यांची क्षमता नाही. जपानी ब्रोकरेज कंपनी नोमुराने एका निवेदनात म्हटलं आहे की जर हा टॅरिफ दर लागू झाला तर तो व्यापार बंदीसारख्या मोठ्या परिणाम ठरू शकतो. टॅरिफमुळे जी उत्पादनं प्रभावित होतील त्यांची निर्यात अचानक थांबू शकते. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. भारत आपला 18% माल अमेरिकन बाजारपेठेमध्ये निर्यात करतो. ही निर्यात भारताच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या GDP 2.2% आहे. 50% टॅरिफमुळे भारताच्या GDP मध्ये 0.2 ते 0.4 इतकी घट होऊ शकते. यामुळे यावर्षी आर्थिक विकास दर 6% खाली जाऊ शकतो. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे सध्या आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि औषध निर्यातीवर थेट टॅरिफ लावले गेले नसले तरी त्याचा परिणाम देशाच्या संपूर्ण निर्याती क्षेत्रावर जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः कापड आणि दागिने यांसारख्या क्षेत्रांना त्याचा मोठा फटका बसू शकतो, कारण या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगारांचा वर्गाचा सहभाग असतो. सिंगापूरमधील एशिया डेकोटेट या कन्सल्टन्सी संस्थेशी प्रियंका किशोर यांच्या मते सध्या जरी काही उत्पादनांवर थेट शुल्क नाही तरीही ते उद्योग स्पर्धात्मक किमतीवर उत्पादने देतात. त्यांच्यावर प्रचंड दबाव येईल. भारतीय कापड उद्योगाला या निर्णयाचा मोठा धक्का बसल्याचं मत कॉन्फिडन्स ऑफ इंडिया टेक्सटाईल इंडस्ट्रीचे राकेश मेहरा यांनी व्यक्त केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतातील निर्यातदारांची अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ताकद यामुळे लक्षणीयरित्या कमी होईल. परिणामी भारतीय निर्यातदारांचे नुकसान आणि इतर देशांना मिळणारा फायदा स्पष्ट होईल. त्यामुळे केवळ व्यवसायावर परिणाम होणार नाही तर हजारो कुटुंबियांच्या उपजीविकेवर संकट येऊ शकतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे हा तणाव आणखीच वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांचा निर्णय धोकादायक आहे आणि तो आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकतो. विशेष बाब म्हणजे रशियाकडून तेल खरेदी करणारा भारत हा एकटा देश नाही. चीन, तुर्किस्तान हे देखील देश मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल आयात करत आहेत. पण तरीही अमेरिका फक्त भारतावरच लक्ष केंद्रित करत आहे. हे अनेकांना खटकत आहे, कारण भारताला अमेरिका आपला प्रमुख भागीदार मानतो. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की भारतासाठी सगळ्यात मोठी भीती खरी ठरली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की ही परिस्थिती तात्पुरती असेल आणि पुढील वाटाघाटीतून सकारात्मक निर्णय निघतील. अन्यथा भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अनावश्यक व्यापारी युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांचं मत आहे की या टॅरिफचा परिणाम काही काळापुरताच असेल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारांवर लवकरच चर्चा होणार असल्यामुळं त्यातून काही सवलती मिळू शकतात आणि टॅरिफ मागे घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र तोपर्यंत भारतातील निर्यातदार आणि उद्योग जगातील ही परिस्थिती एक मोठं आव्हान ठरणार आहे. टॅरिफचे नवे दर 27 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. त्यामुळे आगामी 19 दिवस दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
या दरम्यान भारताच्या रणनीतीकडे संपूर्ण बाजारपेठांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार अमेरिकेच्या दबावासमोर झुकून शांतपणे रशियाशी व्यापार कमी करतील का? ते ठामपणे अमेरिकेच्या समोर उभे राहतील का? बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजे लोकमतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.